छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला वाटले की आपण संघर्ष जिंकला. परिस्थिती मात्र उलट होती. औरंगजेब लढ्या मागून लढ्या जिंकत होता, पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते. अत्यंत विपरीत परिस्थिती. स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगारपत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना शिवभारतकार परमानंदांचा मुलगा कवी देवदत्त यांनी म्हटले आहे, ताराबाई रामराणी भद्रकाली कोकली, मुलगी झाली दिवाणी दिविशाचे गेले मन. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नांची वेळ आली मुघल होत सांभाळा. आपल्या साक्षात आणि समक्षात ताराबाई सरकार पुढे येत आहे. मी तो भूते जगदंबेचे, मळवट आई भवानीचा, शिवशंभूंच्या चरणी राहावे मान आम्हा तो भगव्याचा. आम्ही ताराराणी, युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई, सरसेनापतींच्या कन्या आणि राजाराम राजांच्या राणी सरकार. 5 लाखांचा सेनासागर आणि 5 पिढ्यांच्या खंजिरा घेऊन थैमान माजवणाऱ्या औरंग्याला रोखणारी तुमच्याच मातीतील लेक. तमाशराची मुलखातील देवरायाचा पहिला मुजरा स्त्री शक्तीचा असतो. ती स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली. स्वराज्याचा सूर्य कधी मावळू नये यासाठी स्वराज्य रक्षणाच्या मोहिमेवर स्वार झाली. वेळ काल बनून आली. मुघलांची टोलदार या महाराष्ट्रावर पडली होती. गडकोट खचले, वतनाच्या लोभापायी माणसांची इमाने खचली. शिवदौलत पारखी झाली, पण आमची हिंमत कवडील कधीच नव्हती. कारण झुंजारपणाचा निखारा नियतीने आमच्या पदरी दिला होता आणि आम्ही तोच पदार खोचून त्या औरंग्याची कबर या दख्खनच्या मातीत खोचली.